कशाचं 31 डिसेंबर आणि हॅपी न्यू इयर आणि टॅपी न्यू इयर. आपलं न्यू इयर गुढीपाडव्याला असतं चांगलं. काही पण मेली विदेशी संस्कृती घेऊन आले. कशाची पार्टी न पोर्टी. बस गपचूप घरात. अरे कशाला हॉटेलमधून जेवण मागू. सगळे 31 डिसेंबरला सगळे लोक त्या कोंबड्यांवर तुटून पडता. ते हॉटेलचे मालिक काय 31 डिसेंबरला ताज्या कोंबड्या कापणार आहे का तुमच्यासाठी. किती लोड असतो त्यांच्यावर. 8 दिवस आधीच्या कोंबड्या मारून डांबून ठेवलेल्या असतील त्या फ्रीजरमध्ये आणि त्या ग्रेव्ही काय काय बनवून ठेवलेलं असेल आणि ते खायचं का. पुढच्या 8 दिवस सुद्धा नाही जायचं. त्या उरलेल्या कोंबड्या सुद्धा पुढच्या 8 दिवस खाऊ घालतील. ते घरी वडे बनवते मी, गुपचूप ते खा. अशा वेळी जाऊ नये अजिबात हॉटेलमध्ये खायला. अय सोनी, तुझे पप्पा कुठे गेले ग. दिसत नाही मला तर. बाथरूम मध्ये का. मी म्हटलं का सटकले कुठे. तुझ्या पप्पांना म्हणा ते सोशल मीडियावर ह्या वर्षीचा शेवटचा चहा, शेवटचा सूर्योदय, शेवटचं दुपारचं लंच, शेवटचा सूर्यास्त अशा पोस्ट टाकून झाल्या असतील म्हणा. तर ह्या वर्षीचा शेवटचं रात्रीचं डिनर अशी पोस्ट टाकण्यासाठी या म्हणा जेवायला. काय मेला तो सोशल मीडिया. हाय तो 31 डिसेंबरचा काही कार्यक्रम असेल दूरदर्शनवर तो लाव रे. बंद झाले असे कार्यक्रम. मेले सगळे धांगडधिंगा करत सुटतात. तर दूरदर्शनवाल्यांना कार्यक्रम बंद करावे लागले असतील. तू सकाळच्या नाश्त्याला शिळी खिचडी खाणार नाही का मग उद्या. उद्याच्या दिवस तर संकल्प पाळावा लागेल बुवा. उद्या ते लाटलेले गहू खाणार आहे का तू. ओट्स म्हणजे तेच राहतं. सोनी, मला तर आत्ताच हॅप्पी न्यू इयरचे मेसेज येत आहे ग. देत नाही माझ्या फोनमध्ये 2-4 काहीतरी ते मेसेज टाकून मी सगळ्यांना पाठवू शकेल असे. काय धांगडधिंगा गाणे लावलेत बाई. ते बंद करती खिडकी आणि झोपारे गुपचूप. कशाला 12 वाजता हॅप्पी न्यू इयर करायचं आहे. सकाळी काही दिवस उगवणार नाही आहे. सकाळी हॅप्पी न्यू इयर राहणार नाही का. पडा गुपचूप. वर्षाच्या पहिल्याच दिवशी लवकर उठायचं, नाही तर पूर्ण वर्ष दलिंदरपणामध्ये जातं मग. समजलं का. पण तू तर सांगत होतीस की आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याला सुरू होतं. असं का. जास्त तोंडे येते का. बाकी सगळे संकल्प सोड. नवीन वर्षामध्ये आईला उलट उत्तर देणार नाही असा संकल्प करा एखाद्या वर्षी. 31 डिसेंबर राहो, 1 जानेवारी राहो का 14 फेब्रुवारी राहो, आपल्यासाठी तर सारखेच दिवस असतात. आपलं तेच काम असतं. रांधा वाडा उष्टी काढा. बरोबर की नाही.